हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 45. तू माझ्या युगब्रोबद्दल असं का बोलतोयस? क्रिशने थोडं गंभीर होतच समीरला विचारलं. तेव्हा समीरने हो म्हणून मान डोलावली आणि जे काही घडलं ते क्रिशला सांगितलं. आता पुढे तुम्हा लोकांचा गैरसमज झाला असेल. माझा युगब्रो असा नाही. तू एक वेळ हे सगळं शिवबद्दल बोलत असताना तर मी मान्य केलं असतं, पण माझा युगब्रो खरंच असं काही करणार नाही. तो एकदम बेस्ट आहे. क्रिश युगची बाजू घेतच म्हणाला, तुला आम्ही वेडे वाटून राहिलो का बे, जे उगाच तुझ्या युगब्रोला नावं ठेवू असं म्हणून राहिला तू? समीर म्हणाला, माझ्या युगब्रोला आणि अंगदला नावं ठेवणारे मला वेडे नाही तर महावेडे वाटतात. त्यांच्यासारखं ब्रो मिळणं कठीण आहे. अविराचा आणि तुझा गैरसमज झाला असेल. क्रिश म्हणाला, आमचा काहीही गैरसमज होऊन नाही राहिला. तुला तुझ्या युगब्रोला समजून घेण्यात गैरसमज होऊन राहिलाय. समीर रागातच क्रिशवर ओरडला, माझ्यावर असं ओरडून का बोलतोय? क्रिश म्हणाला, तुझ्या युगब्रोचं कौतुक माझ्यासमोर नाही करायचं. त्याचं नाव काढलं तर मी असंच रागवणार. आज अवीची जी अवस्था झालीये त्याला फक्त आणि फक्त तुझा युगब्रो जबाबदार आहे. पुन्हा त्या नीच माणसाचं नाव माझ्यासमोर नाही घ्यायचं. क्रिशला धमकावतच समीर म्हणाला. क्रिशने एक नजर अविरावर टाकली आणि एक नजर त्याच्या समीरवर, ज्याच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता. त्याला तो आज पहिल्यांदाच एवढं रागात बघत होता. त्याच्यावर का ओरडतोय? त्याला तू काहीही बोलणार नाहीयेस. अविरा समीरला शांत करत म्हणाली, मग त्याला सांग त्या मूर्ख माणसाचं कौतुक आपल्यासमोर नको करू म्हणून. समीर म्हणाला, अविरा मला असं वाटतंय तुझा युगला घेऊन काहीतरी गैरसमज झाला असेल. युग ब्रो खूप छान आहे. क्रिश अजूनही स्वतःच्या भावाचं कौतुक करत होता. अविरा फक्त क्रिशकडे बघण्याचं काम करत होती. तिला असं वाटू लागलं होतं की क्रिशपेक्षा ती खूप चांगल्या पद्धतीने युगला ओळखू लागली. तिला असं सुद्धा वाटत होतं की तिने युगचं जे रूप बघितलेलं ते क्रिशने आतापर्यंत कधी बघितलंच नसावं, म्हणून तो स्वतःच्या भावाबद्दल एवढी खात्री देत होता. पण क्रिशच्या तोंडून युगचं कौतुक ऐकून समीरचा राग मात्र अनावर झाला होता. तो क्रिशला रागातच अजून काही बोलायला जाणार, पण तोच क्रिशचा फोन रिंग झाला. डॅड डॅड का कॉल करतायत? क्रिशने स्वतःलाच प्रश्न केला. वडिलांचं नाव स्वतःच्या मोबाईल स्क्रीनवर बघून क्रिशला आश्चर्य वाटलं. येस डॅड, क्रिशने फोन कानावर ठेवतच म्हटलं आणि स्वतःच्या डॅडचं बोलणं ऐकून क्रिशचा श्वास फुलला. काय झालं अंगदला? मोठमोठ्याने श्वास ओढतच तो फोनवर बोलू लागला. मी 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 येतो, दम टाकतच क्रिश म्हणाला. क्रिश काय झालं? समीर क्रिशची छाती चोळतच विचारू लागला. अंगद. क्रिशला पुढे बोलायलाच जमत नव्हतं. स्वतःचा पंप तो खिशात शोधू लागला. समीरने त्याच्या खिशातून पंप काढला आणि क्रिशच्या तोंडात ठेवला. तू शांत हो आणि पंप ओढ, अविरा त्याला म्हणाली. क्रिशने पंप ओढला तसं त्याला बरं वाटलं. अंगदला ICU मध्ये ठेवलंय. डॅडने मला हॉस्पिटलमध्ये बोलवलंय. मला जावं लागेल, क्रिश म्हणाला आणि रडतच तो समीरच्या घरून जायला निघाला. पण समीर आणि अविराने मिळून त्याला अडवलं. काय झालं अंगद सरांना? काल तर बरे होते, अविराने विचारलं. खूप दिवसापासून तो थोडा वीक होता. बरं नव्हतं वाटत त्याला. नीट जेवत पण नाही, म्हणून आज शिवने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं चेकअपसाठी. बाकी मला काही माहिती नाही, पण मला घरी कोणीच काही सांगत नाहीये. हॉस्पिटलमध्ये अंगद सारखं माझं नाव घेतोय म्हणून डॅडने मला बोलवलंय. मला भीती वाटतेय खूप, क्रिश रडतच म्हणाला. काही नाही होणार तुझ्या भावाला, नको काळजी करूस, आणि असं रडत तर अजिबात त्याच्यासमोर जाऊ नकोस. सम्या,
तू पण जा याच्यासोबत. अविरा क्रिसचे डोळे पुसतच समीरला म्हणाली, नाही नको सॅम, तू इथेच थांब. मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर फोन करतो तिला. आणि माझा युग पण चांगला आहे, प्लीज त्याचा राग नको करूस. एवढं बोलून क्रिश रडतच दोघांच्याही समोरून निघाला. अविरा आणि समीरने एकमेकांकडे पाहिले. आत्ता नको राग करूस, सिच्युएशन समजून घे आणि जा त्याच्यासोबत. त्याला गरज आहे तुझी. माझ्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांसोबत नका भांडू. अविरा समीरला समजावतच म्हणाली, तू इथे एकटी. अविराला एकटीला सोडून जायला समीरला जीवावर आलं होतं. मी माझी काळजी घेईन, तू जा त्याच्यासोबत, अविरा म्हणाली. समीरचा नाईलाज झाला. तो अविराला निरोप देत क्रिस सोबतच हॉस्पिटलमध्ये यायला निघाला. इव्हाना युगला सुद्धा अंगदबद्दल कळलं. सगळी कामं टाकून तो अंगदला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला होता. सोबत डॉक्टर विकल्प सुद्धा होता. शिवांश एका बाकड्यावर शांत बसून होता. त्याच्याच बाजूला बसलेल्या अंगदच्या आईवर युगची नजर गेली. मावशी, काय झालंय अंगदला? आयसीयू मध्ये का ठेवलंय त्याला? युगने प्रश्न केला. अंगदची आई युगच्या खांद्यावर डोकं ठेवून स्वतःचं मन हलकं करू लागली. मला सांगशील का काय झालंय त्याला ते? युग वारंवार त्याच्या मावशीला विचारत होता, पण ती त्याला काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. फक्त रडतच होती. शेवटी कितीही झालं तरी आई होती. आपल्या लेकराची झालेली अवस्था तिच्याने बघवली जात नव्हती. अश्रूंचा बांध वाहत चाललेला, जो तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडू देत नव्हता. शिव, काय झालंय अंगदला? न राहवून युगने शिवांशला विचारले. तुझ्याशी मतलब? आणि तू इथे खोटं प्रेम दाखवायला का आलायस? निघ इथून. तू खूप इरिटेट करतोयस मला. तुला बघून पण चीड येते मला. निदान इथे तरी माझ्या भावाला त्रास द्यायला नको येऊस. तू का लांब राहत नाही आम्हा लोकांपासून? शिवांश रागातच त्याच्यावर ओरडला. युग, तू पण कोणाला विचारतोय? तू चल माझ्यासोबत. इथले डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत. नको त्यांचं ऐकून घ्यायची काहीही गरज नाहीये. डॉक्टर विकल्प युगला तिथून घेऊन गेला. डॉक्टर विकल्प युगला घेऊन त्या डॉक्टरांजवळ आला जे अंगदवर उपचार करत होते. त्यांच्यासोबत बोलताना युग आणि डॉक्टर विकल्पाला कळलं, अंगदच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. डोनर सुद्धा मिळत नाहीये. डोनर शोधण्याचं काम हॉस्पिटलमध्ये स्टाफचं सुरू आहे. 2 डोनर मिळाले होते पण त्यांचा ब्लड ग्रुप मॅच होत नाहीये. अंगदच्या फॅमिली मेंबरकडून 3 नावं देण्यात आली. त्याचे ब्लड ग्रुप्स मॅच होत आहेत, पण HLA पण जुळावं लागेल. त्यासाठी टिश्यू टायपिंग टेस्ट केलीये. त्याचे रिपोर्ट थोड्या वेळात मिळतीलच. मग आपण ठरवू. फक्त किडनीच फेल आहे की आणखीन काही? डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. लिव्हरला सुद्धा साधारण सूज आहे. ती औषधांनी आपण बरी करू, पण पेशंटने स्वतःवर उपचार करायला खूप उशीर केलाय, म्हणून त्यांची ही अवस्था झालीये. डॉक्टर म्हणाले, आम्ही भेटू शकतो का त्याला प्लीज? युग विनवणीच्या सुरातच म्हणाला. चला म्हणा. डॉक्टर दोघांनाही घेऊन अंगद जवळ जाऊ लागले. अंगद डोळे मिटून बेडवर पडून होता. अंगद. डॉक्टर विकल्पने प्रेमाने त्याला आवाज दिला तसं अंगदने पटकन डोळे उघडले. वीक. अंगदने नरम सुरातच विकल्पला आवाज दिला. काय आहे हे? एवढा मोठा सरप्राईज कोण देतं रे ड्यूड? डॉक्टर विकल्प मस्तीत म्हणाला. काय झालंय मला? अंगदने विचारलं. आपल्याला नक्की काय झालंय हेच त्याला माहिती नव्हतं. काहीच नाही, जास्त दारू पिण्याचे परिणाम आहेत हे. युग पण काही दिवसांनी तुझ्या बाजूला नंबर लावणार बघ, डॉक्टर विकल्प म्हणाला. ए वीक, प्लीज ड्यूड, नको ते का बोलतोय? नको ते बोलणं थांबव, कारण तू जे बोलतोस तसंच सगळं घडतं. युग घाबरतच म्हणाला. दारू पिणं बंद करायचं, मग नको ते बोलणार नाही मी, डॉक्टर विकल्प म्हणाला. दारूचा आणि किडनीचा काय संबंध? युगने प्रश्न केला. डॉक्टर तू आहेस की मी? डॉक्टर विकल्पने विचारलं. माझं सुद्धा सायन्समधून शिक्षण झालंय, उगाच घाबरवू नकोस, युग म्हणाला. किडनीचं काही झालंय का? अंगदने विचारलं. डॉक्टर विकल्प आणि युग गंभीरपणे अंगदकडे बघू लागले.
डॉक्टर विकल्प अंगदला काही बोलायला जाणार तोच ICUचा दरवाजा कोणीतरी उघडून आत आलं. युग आणि डॉक्टर विकल्पने दरवाजाच्या दिशेने स्वतःच्या माना वळवल्या. कोण आलं असेल कळेलच पुढील भागात. धन्यवाद.